मित्रांनो आता बघा हे किती 4 आहे आणि किती 8 आहे. तर 4च्या टेबल मध्ये 8 येतो का? 4च्या वर 8 येतो का? येतो. 4 दुने 8, 4 2 जा 8. किती मिळतो? 2 नंबरला 4 2 जा 8. मग 8 आला तर 8च लिहायचा. लाईन मारली. 8 मधून 8 गेला, 8तून 8 गेले किती? 0. बरोबर. त्याच्या बाजूला किती? 9 आहे म्हणजे 9 आहे. मग इथे 9 लिहिले मी. 9 लिहिले. आता 4च्या वाड्यात 9 येतो का? 0 सुरुवातीला म्हणजे व्हॅल्यू शून्याची नसती सुरुवातीला. 9 आहे फक्त. मग 4च्या वाड्यात 9 येतो का? नाही. 4च्या टेबल मध्ये 9 येत नाही. मग येतो 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12 मोठा तो चालणार नाही. मग 4 2 8 म्हणजे 4 2 जा 8. 4 2 जा 8. मग आता 9 मधून 8 गेला किती उरला? 1. 9तून 1 गेला 1 उरला. बाजूला किती? 7. मग 17 आले 17. बरोबर. आता 4च्या वर 17 येतो का तो बघायचा. किती येतो? हा 17 आहे ना, तो येतो का तो बघायचा. तर 17 येत नाही. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 20 मोठे, 4 4 16, 4 4 जा 16 येतो. मग 4 4 जा 16 ना. मग तिला मी 16 केली. आता बघा 7 - 6, 7तून 6 गेली किती होते? 1. 1तून 1 1 - 1, 1तून 1 गेला 0. आता नीट लक्ष घ्या. आता इथे संख्या बाजूला गेला आहे का? नाही. बरोबर. मग काय करायचं? मग इथे दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे पॉईंट करायचं. बरोबर. डेसिमल. हे बघा हे झालं. इथे काय करायचं? इथे 0 लावायचं. मग म्हणजे जर इथे पॉईंट घेतोय आपण तर इथे 0 लावायचं. मग किती आले? 10. 4च्या वर 10 येतो का? नाही. मग 4 2 8, 2 नंबर 8 येतो. 4 2 जा 8. इथे 2 लिहायचा. इथे मायनस काय करू आपण? 8 करू. बरोबर. 8 केला, लाईन मारली. आता डायरेक्ट 10तून 8 गेले किती उरले मित्रांनो? 2 उरले. 10तून 8 गेले 2 उरले. बरोबर. मग आता 2च्या बाजूला काय करायचं? बर 0. संख्या आपल्याला काही घेईल नाही वरती. 20 20 झाले. बरोबर. मग आता 4च्या वर 20 येतो का? ते येतो. 4 5 20, 4 5 जा 20 म्हणजे 5 नंबर येतो. 4 5 जा 4 5 5 नंबरला 4 5 20, 4 5 जा 20. बरोबर. मग लाईन मारली. आता 0 तून 0 गेला 0. 2 - 2, 2 2 गेले 0. म्हणजे आता काहीच उरले नाही आणि उत्तर किती झालं? 224.25 म्हणजे 224.25. बरोबर. ते दशांश चिन्ह बघा. आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. चला बाय.